मित्रांनो नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या मलेशियाच्या दुसऱ्या दिवसामध्ये. आज आम्ही दुसऱ्या दिवसासाठी आमचा पूर्ण दिवस हा सनवे पिरॅमिडमध्ये असणार आहे. आज हॉटेलमधून फ्रेश होऊन आंघोळ करून बाहेर निघेपर्यंत आम्हाला बराच उशीर झाला. त्यामुळे आमची आज बस होती दिवसभर आम्हाला घेऊन फिरून. ती बस आमची मिस झाली. बस बरीच लवकर गेली आणि मी जायला मला उशीर झाला. त्यामुळे शेवटी प्रायव्हेट कार करावं लागली. कमीत कमी 8 ते 10 लोक आम्ही तिथे थांबलो होतो आणि 10 लोकांसाठी एक व्हॅनने आम्ही या ठिकाणी जात आहेत. तुम्ही पाहू शकता की ह्या कोलालंपूरमधून हे असे भले मोठे सुसज्ज रस्ते, टोले जंग इमारती, उंचच्या उंच, अतिशय खरंच खूप मलेशिया देशानं प्रगत केलेली आहे बरं का. भारता दृष्टीनं बघायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्यानं स्वच्छता बघायला मिळेल. आणि रस्त्यावरून तुम्ही ज्यावेळेस जात असताय ना, तुम्हाला कोणताही ड्रायव्हर अजिबात चुकीच्या पद्धतीने गाडी चालवताना दिसणार नाही. तुम्ही आत्ता पाहू शकता हे 2 बायकर जे गेले, कंपल्सरी त्यांनी हेल्मेट घातलेलं आहे. आणि मलेशियामध्ये आल्यानंतर आम्ही एक प्रामुख्यानं गोष्टीकडे लक्ष दिलं की प्रत्येक बायकर हा कंपल्सरी हेल्मेट घालतोच. प्रत्येक कार चालवणारा म्हणजे RTOच्या तिथल्या नियमांचं काटेकोर पालन केलेलं दिसतं आम्हाला. तसं प्रत्येक गोष्ट त्यांच्या वाक्यांना योग्य आहे. रस्त्यावर तुम्ही स्वच्छता पाहू शकता. अतिशय स्वच्छ परिसर दिसतो या ठिकाणचा. आमच्या कमीत कमी हॉटेलपासून आमच्या आजच्या डेस्टिनेशन निघाले जाण्यासाठी आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन 4 तासाचा प्रवास आम्हाला जाण्यासाठी कमीत कमी आम्हाला 3 ते 7 प्रवास करावा लागला. वातावरण एकदम छान आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, गर्द अशी झाडी आहे, पाऊस चालू आहे बाहेर. अतिशय मस्त वातावरण आहे या ठिकाणी. आजचा दिवसभर आम्ही गेटिंग हायलँड इथे जात आहोत, कोलालंपूर शहरामध्ये. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही कोलालंपूर पूर्ण शहराचा आमचा हा 3रा दिवस असणार आहे. आणि या ठिकाणी आजच्या डेस्टिनेशनच्या ठिकाणी आम्ही फायनली पोहोचलो आहे. आम्हाला कमीत कमी जाण्यासाठी 1 ते 1.5 वाजला आणि गेल्या खूप भूक लागली होती. आणि या ठिकाणी सर्व ग्रुपची जेवणाची व्यवस्था केली होती, तुम्ही पाहू शकता. कमीत कमी आमची 100 ते 150 लोकांची संख्या असल्यामुळे 4 ठिकाणी जेवणाचं काम करायचं. जेवण करून आम्ही शॉपिंग सेंटर एवढं लक्षात घ्या. जाऊ द्या, फायनली आता भेटले. शिकलो आपण काय मनी सरामुळे शेवटी सुरळीत झालं. जाऊ. माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रकारचं हे मॉल बघतोय. हे मॉल असं आहे की कमीत कमी 4 मजली मॉल आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे असं आहे की या ठिकाणी एकाच ठिकाणी सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत गेम झोनपासून स्नो वर्ल्ड अप्रतिम तयार केलेलं आहे. त्यानंतर शॉपिंग सेंटर आहे आणि प्रत्येक ठिकाणी करमणुकीसाठी स्टेज शो आहे. आता तुम्ही पाहू शकता आम्ही स्नो वर्ल्डला आम्ही एंट्री करतो आहे. स्नो वर्ल्ड म्हणजे असं त्यांनी तयार केलेलं आहे. या ठिकाणी टेम्परेचर तुम्ही पाहिलं असेल, बाहेरचं 35 डिग्री सेल्सिअस आहे बाहेरचं. आणि आम्ही आमचे कुपन देऊन आतमध्ये जातो आहे स्नो वर्ल्डमध्ये. फायनली आम्ही पोहोचलो आहे. गेले आम्हाला आतमध्ये थंडीचं वातावरण असल्यामुळं कदाचित -5 डिग्री सेल्सिअस आतलं टेम्परेचर असेल. खूपच थंडी असल्यामुळं प्रत्येकाला शूजला कवर दिले त्याने.
हँडग्लोव्ज दिले, जॅकेट दिले थंडीपासून बचाव करण्यासाठी. आणि आत आल्यानंतर खरंच आम्हाला अप्रतिम अनुभव वाटला. एकदम मस्त छान वाटलं एकदम. खूप साऱ्या बर्फातल्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आहेत. मोठमोठ्या घसरगुंड्या आहेत, तुम्ही पाहू शकता. हे बर्फ त्यांनी काहीतरी मशीन बसवली आणि छोटासा बर्फाचे तुकडे खाली फेकले जातात. हे पूर्ण पांढरं दिसतंय, ते पूर्ण बर्फ एकदम नॅचरल पद्धतीने तयार केलेलं, असं वाटत नाही कृत्रिम बनवलेलं आहे. फ्लोअरवरून घसरगुंडीच्या माध्यमातून आम्ही खाली जातोय या ठिकाणी. त्यानंतर खाली गेल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता की काय म्हणतात भगोरा टाईपमध्ये छान अनुभव होता. एकदम लहान होऊन आम्ही जगत होतो या ठिकाणी. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतो. शारीरिक व्यायामासाठी खूप छान गोष्ट. ॲक्च्युली ही काय रिअल जाळ नाही आहे, हे एक इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा हा डिस्प्ले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्वाला दिसत आहेत, पण रिअल ज्वाला नाही आहेत. पण बघताना एकदम ओरिजिनल वाटतं ते. बाकी त्यानंतर आम्ही एक छोटंसं गोल रिंगण आहे, त्यामध्ये वरच्या बाजूला एक नॅचरल आपलं कृत्रिम झाड तयार केलेलं. चारी बाजूला तुम्ही दोऱ्या बांधल्या, टायरवर प्रत्येक व्यक्तीला बसून असं मोटर फिरवले जाते. त्यामध्ये आम्ही खूपच खराब अनुभव होता. अतिशय छान वाटतं. मागं पाहू शकता आमचा किरण कावळे. त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता ही घसरगुंडी. साधारण एक 100 फुटाची ही घसरगुंडी आहे. या ठिकाणी मागच्या बाजूला त्याला दोरी बांधली जाते, टायरवर बसून उतारावरून ढकललं जातं आणि माणूस तिथे पोहोचल्यानंतर उतरतो मनुष्य, आणि त्याच्यानंतर त्या दोरीच्या सहाय्याने त्या टायरला ओढलं जातो. त्याच्यानंतर दुसरा माणूस बसतो. आता तुम्ही पाहू शकता आमच्या हे मनीष साहेब अतिशय मनमुराद आनंद घेत आहेत ह्या व्हीलरचा. मी कल्पना करू शकत नाही, आम्हालाच लक्षात आलं नाही की नेमकं किती एकरामध्ये प्रत्येक गोष्ट एका चित्रात
न्यायचं कसं हे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत, खूप साऱ्या. खूप भले मोठे स्क्रीन आहेत वरच्या बाजूला तुम्ही. किती भारी वाटते वाहन या ठिकाणी पाण्यावर पोहायला लागलेले छोट्या छोट्या बदकाची पिलं प्लास्टिकची. काय अवस्था होत असेल आपल्याला. तो आधी बदक कसं फिरायला बघा. घरात मला खूप साऱ्या लहानपासून मोठ्यांपर्यंत. आता मुख्य जातानाच प्रदर्शनालाच हा आपण बघू शकतो. आणि या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मलेशियामध्ये कोलालंपूरमध्ये करत असताना संध्याकाळच्या वेळेस बरेचसे सिंगर असे रोड शो करतात, लोकांची करमणूक करतात. या ठिकाणी शॉपिंग हॉलमध्ये आम्ही आल्यानंतर पाहू शकता की समोर कलाकार अतिशय उत्तम कला सादर करत आहेत. त्या ठिकाणी ते काही सिंगर आहेत, काही डान्सर आहेत. त्यांचं म्युझिक वगैरे खूप छान पद्धतीने वाटत नव्हतं लाईव्ह शूट tropical state. फायनली आम्ही देश त्यांचाच आहे रे जाण्यासाठी तेच लोक आहेत. येताना आम्ही आमच्या गाड्या खालीच थांबले होते आणि आम्ही आता जातो रोडने. खूप चढावर डोंगरावर ठिकाण आणि येताना आम्ही आलो आमच्या व्हॅनने आणि जाताना आम्ही जातो छान अनुभव आहे आमचा.
छान अनुभव होता आजचा दिवसभर फुल आम्ही एन्जॉय केला आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, सर्वांचा आभारी आहे.